चड्डी कोणी बघितली का रे? मार 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 मला मार. आप्या 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 ए आप्या त्या बंद करे. माझी चड्डी बघितली का? अरे तुझं नाव ओरड आहे रे, सारखं ओरड नाहीये. तुझं हे ज्ञान बंद कर पहिलं. अरे तुझ्या वाणीला जरा विश्राम दे तू. अरे मला आंघोळ करायची आहे, माझी चड्डी गायब आहे, कशी करू मी आंघोळ? अरे ती पण एक कापडाची चिंधीच आहे, आज गेली उद्या सापडेल रे. अरे मला कॅन्डल नाईट डिनरला जायचंय, आता बिना चड्डीचं कसं जाऊ मी? अरे मग विषय जरा गंभीर आहे. पण काय होतं नेमकी, चड्डीचा कलर काय होता? निळ्या कलरची चड्डी होती बा. बघितली का तू? तेवढं सांग. अरे मला काही सांगता येणार नाही रे. कुठे गेली माझी चड्डी? मग हरवली का? काय चड्डी हरवली? अरे हो रे, भेटाना झाली माझी चड्डी. चड्डी भेटून गेली. तू रूम मध्ये चड्डी बघितलास का? हो रे, सगळीकडे बघितली, त्या बेडवर, टेबलवर, ह्या बेडवर, सगळीकडे बघितली, कुठंच भेटाना झाले. तुझ्या बॅग मध्ये बघितलास? बघितले रे बाबा, बघितले, बॅग बघितले. अच्छा, आता बघ आपल्या रूम मध्ये आपण तिघ जण. हा, त्यातला आपल्याला तर तू विचारलास. त्याच्याकडे नाही म्हणतोय तो. अच्छा, आणि माझा चड्डीचा तर काही संबंधच नाही. हा. त्यामुळं मला वाटते की तुझी चड्डी कोणतं ढापल्या भावा. कोणत्या सुकाळीच्या आजच्या दिवशी माझी चड्डी धापायची होती यार? असं बघ, आता मी ना 12वी पर्यंत असे खूप केस बघितलेले आहेत, ज्या केस मध्ये की हॉस्टेलवर नुसत्या चड्ड्या गायब होतात. पोरं काय करतात, पोरांची इले घाण सवय. दुसऱ्या ह्याची चड्डी ह्यानं ढापायची, त्याची चड्डी ह्यानं ढापायची, असं नुसत्या चड्ड्या ढापतात. असे 12वी पर्यंत मी लय केस बघितले आणि सगळे केस एकट्या मी सॉल्व्ह केले. होय, मला उगाच डिटेक्टिव्ह शेरलॉक चुनाचोळे नाही म्हणत, चुनाचोळे. तू माझं अजून खरं रूप नाही बघितलं. चल तुला दाखवतो मला. काय तुझं खरं रूप? चल. तुझा केस, चड्डीचा केस एकदम बरोबर माणसाच्या हाती आहे. होय. तुझी चड्डी 2 मिनिटात, फक्त 2 मिनिटात, पुढच्या 2 मिनिटात तुझ्या पायात असेल. खरंच का? खरंच. मला फक्त माझ्या प्रश्नाची उत्तर आली. बोल बोल बोल. लास्ट टाइम तू चड्डी कुठे बघितला? इथंच टेबलवर ठेवली होती. या टेबलवर? हा, त्याच टेबलवर. इथं? हो, तिथंच. अच्छा. चड्डीला पाहून, लास्ट टाइम पाहून किती वेळ झाला? झाल्या असं 15-20 मिनिटं. अच्छा, पण तुला काय करायचं याचं? 15-20 मिनिटं झाली का? चड्डीचा कलर काय होता? निळ्या कलरची होती. अच्छा, नवी की जुनी? नवीच होती रे बाबा, रात्रीच काढली होती. हो, आय सी. नवी चड्डी. ब्रँड काय होता चड्डीचा? माचोची होती बा. माचो. ओ, म्हणूनच गायब झाली तुझी चड्डी. ते ठीक आहे, पण कुठे आहे चड्डी माझी? असं आहे बघ, तू जी काय मला माहिती दिलास त्या माहितीवरून एक निष्कर्ष निघतो की बघ, तुझी चड्डी एवढ्या कमी वेळात इथून गायब होईल पुन्हा ही फक्त आणि फक्त या रूमच्या आसपासच्या 14.69 मीटरच्या एरियातच पॉसिबल आहे, बरं का? आणि त्या एरियामध्ये 3 रूम येतात. कोणत्या 3 रूम? रूम 24, 25 आणि 27, बरोबर? चल मग आपण रूम शोधायच्या का? नाही, चल चल. थांब. असं दुसऱ्यांच्या रूमवर चड्डीसाठी जाणं हे काय बरोबर नाही. काय करायचं मग आता? आपण काय करूया, आपल्या हॉस्टेलचा जो ग्रुप आहे ना, हा, त्या ग्रुपवर मेसेज टाकूया, एक नोटीस टाकूया. बरोबर आहे, अगोदर ते करून बघू. चल मेसेज टाकूया. काय करायचं मग आता? रिप्लाय तर कोणी देणार झाले मेसेजचं. आता आपल्याला एक कठोर कारवाई करावी लागणार. कठोर कारवाई म्हणजे काय? आता प्रत्येकाच्या रूम मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला झडत घेणार का आपण? नाही, आपल्याला फक्त एका माणसाची झडती घ्यायची गरज आहे, कोण? आणि तो म्हणजे चड्डा. कोण चड्डा? अरे तो चड्डा, मॅन्युफॅक्चर्ड इन बिहार, असेंबल्ड इन जालना, स्टेइंग इन पुणे. वरच चड्डा? चड्डा
चल एकदा बघूनच येऊ त्याच्याकडे. तो हेलो गाइस, बैक टू अगेन इन एमबीबीएस वर्ल्ड. चलो आज करते हैं ब्लॉगिंग. आपकी कई रिक्वेस्ट आई थी कि भाई कि ये बताओ कि आपका हॉस्टल कैसा है, कैसे रहते हो. तो आप सभी के नुमाइश आप सभी के मैं कहूँगा कि आपने इतना मुझे फोर्स किया है तो मैं बना रहा हूँ ये वीडियो आपके लिए. तो देखिए अभी मैं चढ़ रहा हूँ ऊपर. तो देखिए यहाँ बंदा बैठा है, ये अपनी गर्लफ्रेंड के साथ बात कर रहा है. ये टॉर्च वगैरह, ये देखो ये लाइट चालू बंद होता है. तो देखिए दोस्तों, ये है वाईफाई. हमारा वाईफाई ये हमेशा बंद रहता है और लॉन्डो को जो सिंगल है उन्हें बहुत दिक्कतें जाती है इंपॉर्टेंट फाइल्स डाउनलोड करने के लिए. अरे ये देखिए चुना चोड़े, कहाँ जा रहे हो भाई डिटेक्टिव? आए? अरे भाई कुछ पहना है कि नहीं अंदर? चल यार सस्ता ब्लॉगर कहाँ से आ जाए. अरे भाई कुछ ना कुछ खिचड़ी जरूर पक रही है, देखते हैं क्या होता है. चलिए. तुम सा कोई प्यारा कोई मासूम नहीं है, क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है. तुम सा कोई प्यारा कोई मासूम नहीं है, क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है. चड्ड्या, ए चड्ड्या, मला एक सांग. लहानपणी तू लहान पोरांचे पेन्सिल चोरी करायचा, चॉकलेट चोरी करायचा, बॅगीमधून टिफिन चोरी करायचा, हे ठीक होतं रे. तू कॉलेजला आल्यावर लोकांच्या गर्लफ्रेंड चोरी करायचा प्रयत्न करला, ते तुला जमलं नाही. मग तू इथं आपल्या ह्या कॉलेजला तू आता अंडरवेअर चोरी करायचा बिझनेस चालू केलं का नवीन? आणि काय पद्धत आहे तुझी नवीन? तू लहानपणीपासून बघतो असल्या गोष्टी काय चालू कधी बंद होणार? पण तू मला सांग, माझी अंडरवेअर कुठे तू ठेवली? झालं का तुझं? हे बघ, सगळ्यात पहिले तर या सस्त्या डिटेक्टिव्हला बाहेर. ए जा यार, तू बाहेर जा. बोलणारच नाही. थांब थांब, तू किती चिठ्ठी बघून राहा. त्या सोड तू. जा रे बाबा, तू जा बाहेर जा. जाऊ का? जा बोलतो मी त्याला, जा तू. बोलतो मी, जा जा. तो देखिए दोस्तों, अभी हमने देखा कि डिटेक्टिव और बबले अंदर गए हैं. लगता है कुछ ना कुछ बहुत सीरियस हो चुका है, क्योंकि डिटेक्टिव यूजुअली ऐसे बाहर नहीं निकलते. तो मेरे साथ बने रहिए, देखते हैं डिटेक्टिव का चेहरा बहुत सड़ा हुआ है. लगता है इन्हें धक्के मार के निकाल दिया गया है. डिटेक्टिव क्या हुआ है अंदर? अंदर बहुत कुछ झगड़ा चल रहा है दोनों के साथ. हाँ, कैसे झगड़ा? मुझे धक्का मार के निकाल दिया उस चड्डा किस? ओ चड्डा ने. देखिए दोस्तों, चड्डा ने इन्हें धक्के मार के निकाल दिया. डिटेक्टिव की कुछ औकात नहीं रही. उसे क्या पता कि ये कितना बड़ा बहादुर है. डिटेक्टिव हमें कुछ बताइए, क्या हो रहा है क्या नहीं? हमारी ऑडियंस जानना चाहती है, बताइए आप. रुको, पता चलेगा. ओ डिटेक्टिव थोड़ा अपने मोड में जा चुके हैं. शिट, अब हमें बबला का इंतजार करना पड़ेगा. यस गाइस, अब हमें बबलिया का इंतजार करना पड़ेगा. देखते हैं बबलिया का क्या होता है. बबलिया आ चुका है गाइस. आल्याने ओ बबलिया तुला को बॅग हकाल दिला? दिया गया. नाहीच म्हणायला यार ते. आता काय करायचं मग? आता आपल्याला आपलं ब्रह्मास्त्र वापरावंच लागेल. ब्रह्मास्त्र. पर्याय- गाइस, ब्रह्मास्त्र एक ऐसी चीज है जो हॉस्टल के पूरे प्रॉब्लम चुटके में सॉल्व करता है. तो आइए देखते हैं ब्रह्मास्त्र क्या है. तब तक के लिए लाइक करें, शेयर करें. देखिए गाइस, अब हम जा रहे हैं ब्रह्मास्त्र के पास. और देखिए हम आ चुके हैं ब्रह्मास्त्र के पास. बस ये देखिए, मी बबल्या. अरे खूप अर्जंट काम आहे. अरे सरला सांग बबल्या आलाय. बबलिया. मोठा प्रॉब्लेम झालाय बघा माझं. बस स्वीटी. अरे पर हम जा कहा रे? अहो सर, माझी चड्डी हरवली आणि माझी गर्लफ्रेंड सोबत डेट आहे. काय? हा, चड्डी चोरी झाली. मग आता काय करायचंय? शोधायची आहे. सर
स्वीटी चड्डा स्वीटी यस सर. काय बबली काय म्हणतो आता चड्डी चोरली त्यानं माझी आता म्हणाला की नाही मी नाही चोर. चड्डा चड्डी चोरली सर चड्डी हात. नाही चोरली. स्वीटी यस सर. लोकांना लायकीत राहायला शिकव. यस सर. डोक्याचा पारा सरकला तर याला सरकवायला वेळ नाही लागणार. यस सर. चड्डी माझ्याकडे नाही. सर तुम्ही डिटेक्टिव्हला विचारा त्याच्याकडे चड्डी. सर विषय असा आहे की आपल्या सगळ्या हॉस्टेलवर चड्डी प्रेम ज्याचं सगळ्यात जास्त आहे तो असा हा एकमेव व्यक्ती आहे. हा सगळ्यात पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट याचं नावच बघा चड्डा. आणि गोष्ट तर आणि तिसरा पॉइंट बरोबर. आपली चड्डी जी हरवली आहे ना आपली माझी नाही याची जी चड्डी हरवली आहे ती निळी आहे आणि सगळ्यात जास्त निळ्या चड्ड्या हीच घालते माणूस. त्यामुळं मला असं वाटतं की चड्डी यानंच चोरली असेल. सगळ्यात पहिले तरी सस्त्या डिटेक्टिव्हला माग. हा हे बघा सर मी माझं सांगतो. सगळ्यात पहिलं तर माझ्या रूममध्ये एवढ्या मोठ्या चड्ड्या आहेत मी दुसऱ्या चड्डी कशाला घेऊ. आणि माझं नाव जरी चड्डा असलं तरी माझं जे चड्डी प्रेम आहे ते फक्त माझ्या चड्ड्यांपुरतं आहे. दुसऱ्यांच्या चड्ड्यांना माझं प्रेम नाही. एवढंच वाटत असेल तुम्हाला तर ही बघा माझी चड्डी. ए! बस बबली मला वाटते आकडे आणि तुझी- आणि आणि जरी तुम्हाला वाटत असेल की मी चड्डी चोर आहे एवढंच वाटत असेल तर मी स्वतः ए. तुमची येऊन मदत करतो आणि दाखवून देतो की मी निर्दोष आहे. बस चड्डा बस बबली चला सर. याकडे तर चड्डी दिसत नाही. कुठं जायचं. डिटेक्टिव्ह साहेब काय करायचं आता. आता सर. याच्याकडे तर नाही चड्डी आता सर. कोणाकडे जायचं. विषय असा आहे ह्यानं म्हणते तर नसेल ह्यानं चोर. मला वाटतं बर. आता दुसरा एक आहे व्यक्ती बर जे की चड्डी चोरण्यात चोरू शकतो तो व्यक्ती. बर असा एक व्यक्ती आहे जो की आहे आपल्या हॉस्टेलचा मजनू. मजनू माहित असेल तुम्हाला. स्वीटी यस सर. कोण आहे मजनू. काय माहित नाही सर यांना विचार. सर तो मजनू तो 24 घंटे फोनवर बोलत असतो त्याच्या काय नाही सर हे रोजच्या रोज नवीन काय ए! बात्या काढते. कोण आहे मजनू चला त्याकडे. स्वीटी यस सर. चला सर. मजनू मजनू स्वीटी यस सर. मजनू लैला 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 लहरा नाही टॉक्सिक सर. काय ए टॉक्सिक सर. मजनू मजनू झोपला होता का. मला काय आठवना सर. मला फक्त लैला दिसत होती तिथं वर म्हणून मी बघत बसलो होतो. तिथं दिसत नाही का तुम्हाला तिथं हा तिथं वर हा लैला चड्डा लैला लैला नाही तो उंदीर आहे. ऐक मला एक सांग तू या बबल्याची चड्डी पाहिलीस का रे. निळी चड्डी माझी बघितली तू. अर्जंट पाहिजे होती रे याला. काय मला बाहेर जायचंय गर्लफ्रेंड सोबत. चड्डी बघितली का तू चड्डी. याची चड्डी पाहिलीस का. नाही सर चड्डी तर माझ्याकडे नाही सर चड्डी. म्हणालो सर मी. बघा सर हे सायकोसिस झालेला पेशंट आहे सर. थांबा सर मी जरा इंटरोगेशन करतो. मजनू मला एक सांग तू झोपला कधी. स्वीटी झोपला Yes, कधी sir. मी इकडे पहिली इकडे बस. झोपलो होतो का. ए तू रूम मध्ये आलता का सांग. स्वीटी काय त्याला करू बेडवरती. येतं असं? माझी चड्डी हरवली इकडे. आहे असले नाटके करायला. इकडे इकडे माझ्यासोबत ये. लैला नाहीये मी. हे माझी लैलाची आठवण आहे, हिला सांभाळता का तेवढं. ये कोण तू तर बिनकामीच दिसायला एवढं तू इकडे. सांभाळ की माझ्या तू लैलाची इकडे. आठवण आहे. माझी चड्डी हरवली मी बिन काम बबलू केले. बबलू बबलू पेशंट आहे बबलू. बबलू उत्तेजित होऊ नको. तू इकडे. लैला पण माझा असाच हात धरायची. मजनू तू इथं बस. ती पण मला असंच हात बस 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 बस. ती पण मला असंच बसवायची लैला. बबलू चड्डा फुकट फोटेज खाऊ नका. चला
सर मी काय म्हणतो, मी प्रश्न विचारतो, तुम्ही ऐका फक्त. मला सांग, तू आंघोळ करून किती दिवस झाले तुला? आज केली होती का नाही आंघोळ? आंघोळ लैला म्हणाली आज तू एकटाच आंघोळीला, म्हणून मी आंघोळच केली नाही सर. लैला बाजूला ठेव रे. तू आज उठला कधी झोपेतून? जेव्हा लैलाची आठवण आली तेव्हाच लैला सोड रे बाजूला. तू उठला कधी झोपेतून? जेव्हा लैला स्वप्नातनं पळून गेली मी तेव्हाच उठलो. बाथरूम मध्ये गेला होतास का नाही तू? बाथरूम मध्ये नाही, लैला कुठे येणार होती तिथं, तिथंच होतो. सरळ सरळ सांग ना बा, चड्डी बघितली का तू? थांब रे थांब. मला सांग, तू आमच्या रूम मध्ये आला होतास का? 26 मध्ये? 26 मध्ये ते कोणते दरिद्री राहते तिथं, लैला सेफ नाही. मी गेलोच नव्हतो तिकडं, मी तिकडं जात पण नाही. काय करायचं सर याचा? मजनू, अरे बाबा सांग ना, तुझ्या लैलामुळे माझी लैला जाईन भाऊ निघून. चड्डा चड्डा. मजनू, कोण आहे लैला? लैला म्हणजे कोण तुम्ही असं विचार? अरे लैलाच्या बैला. सर सर मला वाटते हे लैलाच्या गममध्ये ऑलरेडी दुःखी झाले. या डिटेक्टिव्हची चूक आहे सर. हे डिटेक्टिव्ह ना आतापर्यंत 2 दावे केली, दोन्ही मायनस मध्ये फ्रॉड निघालेले डावे, फेल दावे. बघा सर याची हालत तुम्हाला वाटते का, स्वतःला वाटते का सर की याच्याकडे असणार आहे? समजलं मला, समजलं. जाऊ द्या सर, सोडा याला, मला पण वाटलं तर असणार आहे. स्वीटीला सांगा रूमची लैला लैला दिस सर, लैला Solution सांग की तू. डिटेक्टिव्ह पहिले म्हणतो, लैला पहिलेपासून म्हणले. हाय करा तिला हाय. हो तुम्ही नका जाऊ आहे. तू आज अरे चड्डा, 1 मिनिट. त्याची मानसिक परिस्थिती बरोबर नाहीये आणि तुम्ही त्याच्यावर चड्डीचा आरोप का घालता? तेच तर भेटली म्हणतो. का चड्डी? आरोप नाही घालायला पाहिजे. चला वापस. भेटली का चड्डी? सर चड्डी रूम मध्ये नाही नाही का? म्हणलं होतं डिटेक्टिव्ह फ्रॉड. मित्रांनो, इथं पण नाही का माझी चड्डी? मित्रांनो, भेटेल. कुठे भेटेल? तुम्ही सगळे व्हा पुढे. भेटे यस सर. इकडे सगळ्यांना जायचं. चला चला सर. एक सर एकदा करते रहिए, ऐसे आने लैला. चाहिए. देखिए गाइस, हमारे साथ जुड़ चुके हैं. चला, चला. थांबा सरांशी जरा मला बोलायचं. थांब. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडत असतं. माझं काही घडलं होतं, मी आयुष्यात पुढे सरकलो. तू पण पुढे सरक. समजतं ना तुला? सरकलो की. अरे आयुष्यात पुढे सरक. स्वतःची आता काळजी खुशीवर घे. येऊन बसू का इथं म्हणजे? स्वतःची काळजी घे. घेत असतो सर काळजी. स्वीटी. शी केल्यानंतर हात धुणे, जेवणाआधी हात धुणे. स्वीटी, सर चला लवकर गेलेलं बरं परवडेल. एकदा लैलाला बाय म्हणत. बाय लैला. बाय बाय. हो. काळजी घे. मी पण येऊ का? नाही नाही, तू बस. चला सर लवकर. हा किती वेळ असते? गेली रे माझी कॅन्डल लाईट डिनर चड्ड्या. एक इतक्या महिन्यात एक तर एक पोरगी पटवली होती, ती पण जाईन आता हातातून. बबल्या बबल्या भेटल रे, भेटल. काही नाही रे, आता एकटंच पडणार मी. कोणी कामी नाही आलं. डिटेक्टिव्ह पण काही करू शकला नाही, तू काही करू शकला नाही. आता काय करायचं मी? तुला मी पहिलेच म्हणलो होतो. या डिटेक्टिव्हची डिटेक्टिव्हगिरी पहिले बनतो. अरे तुला माझ्यावर विश्वास आहे ना? तुमचे भांडण नंतर करा रे बाबा. माझी पोरगी चालली तिकडे, आता काय करू मी? माझं चड्डी प्रेम जग जाहीर आहे. मी माझ्या गॅरंटीनं तुला तुझी चड्डी हुडकून देईन. अरे चड्डीमुळे तर सगळं झालं इथं. मला वाटते काय नाही रे, पोरगी म्हणजे काय कसं नाही? पोरगी म्हणजे हाताचा मैल असते रे. बर एक केली तर दुसरी येईल रे. नाही रे बा, ते व्हायचं माझं त्या मजलू सारखं परत. तू एक काम कर, तू कॉलेज कर. हे बघ मला काय वाटते, आपण याच्या इंस्टाग्रामची मदत घेतली पाहिजे. आपण लाईव्ह लोकांना म्हणू की हे बघ काय सांगणार गाइस, की अगर आपको इसकी चड्डी मिल गई बंद कर तुझं, बंद कर. अरे एकदम बरोबर. अरे मी असंच ऐकलं होतं, माझ्या एका मित्राची चड्डी हरवली होती, त्याला आता- इंस्टाग्रामवर सापडली.
तेवढंच राहिलं होतं का इंस्टाग्राम चड्डी शोधून देणार का? तस किती उशीर झाला, गेली माझी. चड्डी भेटल. याला बंद करायला. सेवियर, पूरे हॉस्टल का सेवियर आ गया है गाइस. देखिए मजनूची मानसिक परिस्थिती काय बरोबर वाटत नाहीये. काही वेळात याची तशी सोयी झाली. आपल्याला लवकरात लवकर स्वच्छ मोक्ष लावायची गरज आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले याला अंडरग्राऊंड करायची गरज आहे. मला अंडरग्राऊंड करून काय होणार आहे? अरे तुझे दोन्ही दावे फेल गेले. होय रे, जग जाहीर आहे की आपली दोघांची दुश्मनी आहे आणि त्यामुळे याच्या चड्डीवर परिणाम नाही झाला पाहिजे. तुझ्या चड्डीवर काहीच परिणाम होत नाही. हे चाळे बंद कर पाहिजे. हो सर, अरे बोला की सर तुम्ही काहीतरी. ए अप्पा, टॉक्सिक सर काय बोलायचे? सर अजूनही मजनूचा प्रभाव माझ्या डोक्यावरून गेलेला नाही. चड्डा, याचा काय तो तात्काळ निर्णय लावायलाच पाहिजे. स्वीटी. यस सर. वावर जरी झाले आपलं फिरून, तरी दिव्याखाली मात्र अंधार आपण सोडलायच रे. म्हणजे गुलाबाच्या फुलासोबत काटे पण सापडतात. म्हणजे सर म्हणायचं काय तुम्हाला? मला असं म्हणायचंय की या रूम मध्ये चड्डी असू शकते. चड्डा. पण सर, अहो, सर. यामध्ये कसं शक्य आहे? सर मी बघितलं सर, पुण्या रूम मध्ये आप्याला विचारलं नव्हती सर कोणाचं. थांब. यस सर. चड्डा. मला वाटते सर की आपण या रूमची तलाशी घेतली पाहिजे बरोबर. आणि त्याआधी आपण बघीच्या दोघांसोबत विचारपूस केली पाहिजे. बरोबर. विचारपूस करून काय होणार? पहिले तर आपण तलाशी घेऊ. चला घ्या त्याला. तलाशी घे. तलाशी घे. देखिए तलाशी चालू हो चुकी है. देखते हैं क्या मिलता है क्या नहीं. डिटेक्टिव भी लग चुके हैं. कहाँ ढूंढना देखिए guys. देखिए गाइस कुछ मिलता है तो आप भी बताइए कमेंट करके. लवकर. बघा सर, काहीच मिळणार नाही त्याला. आप्या खरंच तुझ्याकडे नाही ना? आप्या नाही ना खरंच तुझ्याकडे? नाही रे. बबल्या ऐक, मला एक सांग, हा. तू दुपारपासून काय केलंस? अरे बाबा मी झोपेतून उठलो, मेसेज टाकला तिला, मग ती म्हणे आपल्याला जायचं डेटवर. मी नवीन चड्डी काढली. कधी काढत नाही मी. नवीन चड्डी काढली, पुढं ती ठेवली टेबलवर. मग गेलो पाणी भरायला. तेवढ्यात वापस येऊन बघतो तू चड्डीच गायब होती माझी. मला एक सांग का, त्यावेळेस रूम मध्ये कोण कोण होतं? हे डिटेक्टिव्ह आणि ते आप्या होता बा. आप्पा. आप्पा. बाबा 2 मिनिटं ठेव. मला एक सांग, जेव्हा हा पाणी गरम करायला गेला तेव्हा रूम मध्ये कोणी आलं होतं का? नाही रे, मला काही सांगता नाही येणार रे. तू पाहिलं का? असंच म्हणतंय. मी नाही बा, मी तर गेम खेळत बसलो होतो. सर याचा अर्थ या चड्डी या दोघांपैकीच कोणतरी चोरली. आणि माझा दावा ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे कोणाकडे असतो. असं कसं शक्य आहे बरं? मला वाटते आपण या दोघांची विचारपूस केलीच पाहिजे. करा विचारपूस. मला काय? सगळ्यात पहिले आप्पापासून सुरुवात करू. आप्पा. देखते हैं गाइस क्या होता है. अप्पा के पास क्या मिलता है. बबल्या. स्वीटी. फक्त सरांचा ऐकतो. सर. स्वीटी. यस सर. रूमची तळाशी घेतली ना तुम्ही? यस सर. अच्छा. अण्णा तू सुरुवात कर. सकाळपासून काय काय केलंस? मी सकाळी ब्रह्मवेळेस म्हणजे 4 वाजता मी स्नानाला गेलो. त्यानंतर माझी पूर्ण नजर कैद ही या पुस्तकानेच केली. बुक्स. त्यानंतर मला काय भानच हरपले माझे. असंच करते. तुला रूम मध्ये कोणी आलेलं आठवत नाही, गेलेलं आठवत नाही. यस. याच्या म्हणण्यानुसार यानं ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 3 वाजता आंघोळ केली. आपला पठ्ठ्यात दुपारी 3 वाजता उठलेला. म्हणजे यानं चड्डी चोरली. आप्पा तर नाहीच. शक्य नाही रे. म्हणलं होतं म्हणजे सर. आता तू
डिटेक्टिव्ह सर आता डिटेक्टिव्हची घेतली चड्डा पाहिजे. एक मिनिट. सर, एक त्याच्याकडे मिनिट. कशाला चड्डा, राहीन? चड्डा एक मिनिट. बबल्या एक मिनिट. ये देखिए सर क्या बोल रहे हैं. सर नाव- इकडे मैदानात घ्या सर त्याला इकडे. चुकीचं व्हायची सर जागा. इकडे इकडे आइए इकडे डिटेक्टिव आइए सामने आइए आप. इकडे या बा, माझी जरा तलाशी घेऊ ठीक शकता. आहे याला बसवायचं. देखिए कैसे डिटेक्टिव सब बिठा रहे गाइस. चड्डा आता काहीतरी उरकून घ्यायलाच पाहिजे. टाक उरकून. बरोबर आहे सर. लीड घेतो सर मी आता. विचार. डिटेक्टिव्ह मला एक सांग, तू आज दुपारपासून काय काय केलंस? दुपारपासून काय मी कॉलेजला गेलो होतो. कॉलेजहून आलो आणि गेम खेळायचं होतं, मला टुर्नामेंट होतं BGMIचं. गेम खेळत बसलो. म्हणजे दुपारी तू रूमला येऊन गेम खेळलास. हां, त्याच्या पहिले काय केलंस? त्याच्या पहिले आता सांगितलं की कॉलेजहून आलो आणि गेम खेळत बसलो. म्हणजे तू कॉलेजला गेलास. हां, कॉलेजला जाणं आणि रूम मध्ये येऊन गेम खेळणं या दोघांच्या मध्ये काय केलंस? या दोघांच्या मध्ये म्हणजे अरे कॉलेज झाल्याच्या नंतर आणि रूम मध्ये गेम खेळायच्या आधी तू काय केलंस? आंघोळ तर नाही केलीस ना? कळतं सर तुम्हाला? आंघोळ आंघोळ म्हणजे म्हणजे चड्डा सर म्हणजे सर याला चोरली माझी चड्डी.